हर हर महादेव, जय भवानी या अशा घोषणा सोडून हा कसला आवाज घुमतोय या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून? औरंगजेबाच्या दरबारात एका सरसेनापतीच्या मृत्यूवर सुरू झालेली ही गोष्ट 12 वर्ष मागे जाऊन एका सरसेनापतीच्या मृत्यूवरच थांबते. राज्याभिषेकाला अवघे 3 महिने राहिले होते. बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता, देवस्थाने फोडत होता. त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतलं. राव सरनोबत, तो धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बडबड करीत होता. त्यास धरावे अथवा मारावे. शक्यतो मारावेच, कोणतीही दया माया न दाखवता. शक्यतो मारावेच. महाराजांच्या आदेश बरहुकूम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला. फक्त त्यांची एक मोठी चूक झाली. शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं आणि तत्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं. प्रतापराव, त्या खानाची सला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सापास सोडलात न ठेचता. खानाच्या तरवारीने कापली केलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. सरनोबत आहात, आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा. याच जबाबदार तुम्ही राव. दिसता क्षणी त्या जनावरास करतीस मिळवा, खानास करतीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड टाकू नका. राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळीत चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले. समरात सात हिताऱ्यातून उल्कापात, कडकड कडे उन्हात दामिनी पात. शब्द चेलण्या राजांचा शरसात निघाले. बहलोलाची खोड मोडण्या, राज्याभिषेकी विघ्न तोडण्या. प्रतापचे कुडतोजी घुसले, विसा पिळोजी विठ्ठल बिडले. सिद्धी विठोजी ती बोलाडले. सात दौडले, 7 उधळले, 7 झुंजले, 7 छात्र समरात. 7 हिताऱ्यातून उल्कापात, कडकड कडे उन्हात दामिनी पात. रावांचं असं जाणं म्हणजे स्वराज्याच्या भाळावरची अश्वत्थामी जखमच जणू. इतिहास हा मृत्यू कधीही विसरू शकणार नाही. विसरावं लागेल मोरोपंत. कारण झाल्या घटनेचं दुःख आभाळा एवढं असलं तरी राज्याभिषेक अवघ्या 3 मासांवर येऊन ठेपलाय. आणि
सरसेनापती विना ते शक्य नाही. मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल. पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही. शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील. आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजेसाच वारसदार निवडावा लागणार. असा वारसदार ज्याच्या निधड्या छातीत भास होईल. पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा. त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्यनिष्ठ कान्होजी चेध्यांचा. ज्याच्या हालचालीत चपळता असेल सरनौबत नेतोजी पालकरांसारखी. त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी. याची तळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसर यांचा. सरनौबत माणकोजी 10 तोंड्यांसारखे एका खावात त्याने 2 तुकडे करावे शत्रूच्या देहाचे. आणि वेळप्रसंगी त्यांना रौद्र रूप धारण करावे. साक्षात शहाजीराजे भोसल्यांसारखे. त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावन खिंडीत तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे. हौसाजी मोहिते कुठं आहेत? काय आलं रे नंदी? अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही. फक्त तो दागिना असा छातीव पाहिजे, कुठंतरी पाठीव नाही. पाठीव फक्त महाराजांनी शाबासी द्यायची आणि त्या शाबासीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची. कुठल्या बी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छातीपाठीच्या मधी. काय जमल का? राव शब्द आहे तुम्हाला. जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल पण पाठीची गाळण नाही उदानारा. बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतंय का? का नाही जमणार? जमतंय की. बरं झालं कौतुक. बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी. रायगडावरनं महाराज इकडेच यायला निघालेत. कुठल्या बी वक्ताला पोचतील. थांब जरा. काय आलं? पोचतील नाही, राज पोचलं. काय? हा राजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे. हौसाजी? मालोजी बाबा आवरा. कानालाच ती काढत रे तुझे. हा तर मग काय. राजा मुजरा घ्यावा. हंसाजी, महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोचायच्या त्या खानाचं मुंडकं तुमच्या पायावर टाकीन. राजा आदेश द्या. हौसाजी मोहिते, स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. राज उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तरवार देऊन प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल. हौसाजी मोहिते, हिरण्यगर्भ जोवर केशरी तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच. पण स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील. कधी ग्रीक, कधी हून, कधी शक, यवन, डच, पोर्तुगीज, तर कधी मुघल बनून. पण अशा या काळरात्रींना मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं आणि हातातल्या तरवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, ही तो श्रींची इच्छा.
सदा सवितृमण्डल मध्यवर्ती नारायणः सरसिजासन सन्निविष्टः केयुर्वान् मकरकुण्डलवान्